हे बघा, मी रात्रीच्या 11 वाजता काय करत आहे. अथर्वच्या स्कूलमध्ये स्पोर्ट्स वीक चालू आहे, पण त्याचा स्पोर्ट्स ड्रेस खराब झाला होता आणि मी तो आल्यानंतर तो धुवायला टाकला. अमित नको म्हणत होते तरी मी तो धुवायला टाकला, पण ऊन नसल्यामुळे तो वाळला नाही आणि आता मला त्याला इस्त्री करावी लागते. कंटाळा तर भयंकर आला आहे आणि सगळे झोपी गेलेत, पण आता मीच केले म्हटल्यावर मला हे निस्तरणं भागच आहे. आणि उद्या सकाळी अथर्वची शाळा देखील 8 वाजता आहे, त्यामुळे आता हा ड्रेस मला इस्त्रीच केला पाहिजे. फायनली मी अथूचा ड्रेस वाळवला आणि निवांत बसले. म्हणलं चला थोडंसं व्हिडिओ एडिट करावं. व्हिडिओ एडिट करून मी झोपी गेले, कारण सकाळी मला लवकर उठायचं होतं. प्रिन्सेसच्या स्कूलमध्ये चिल्ड्रन्स डे निमित्त फंक्शन होतं. सकाळी लवकर उठून आवरून मी आणि प्रिन्सेस स्कूलला जायला निघालो. आज चिल्ड्रन्स डेचं फंक्शन असल्यामुळे मी आज OPDला सुट्टी ठेवली होती. स्कूलमध्ये गेल्यानंतर बघतो तर काय, तर सगळे पॅरेंट्स आले होते. ॲक्च्युली आज ग्रँड पॅरेंट्सना इन्व्हाइट केलं होतं. ग्रँड पॅरेंट्स आणि मुलांच्यातलं बॉन्डिंग चांगलं व्हावं हा त्यामागचा उद्देश होता. मुलांनी आपल्या आजोबा आजींबरोबर भरपूर एन्जॉय केला, छान डान्स केले, वेगवेगळे गेम्स खेळले. मुलं खूप खुश होती. या निमित्तानं त्यांनी एक अनोखा वेगळा उपक्रमच केला होता. प्रिन्सेस देखील ते गेम्स सर्व एन्जॉय करत होती. प्रिन्सेसची एक मैत्रीण आहे कादंबरी, त्या दोघी खूप बेस्ट फ्रेंड्स आहेत. कसं असतं ना, एवढ्या छोट्या वयात देखील त्या बेस्ट फ्रेंड आहेत. खरंच ही खरं निखळ मैत्री आहे. यामध्ये कोणताही स्वार्थ नाही, फक्त आणि फक्त प्रेमाची भावना आहे. त्या दोघी खूप छान खेळत होत्या. तर असा होता आजचा दिवस. चला पुन्हा भेटूया.